सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। कालच्या दिवशी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून जे आक्रोश मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम नगरसेवकांची संख्या जास्त होती। खरं तर मला त्या मुस्लिम नगरसेवकांना खूप दया येते, कारण त्यांना काम कसं करून घ्यायचं आहे त्यांना पहिले ते बघावं लागेल। एका माणसाचा फक्त नादी लागून त्यांनी आजपर्यंत त्यांच्या समाजाचं खूप नुकसान केलेलं आहे आणि अजून पण ते तेच करताय। माझा त्यांना एकच प्रश्न आहे, 2001 पासून तर 2016 पर्यंत या भुसावळ शहरामध्ये कोणत्या माणसाची सत्ता होती तेव्हा तुमचा का विकास झाला नाही? 2001 मध्ये त्यांची सत्ता होती, 2009 मध्ये त्यांची सत्ता होती, 11 मध्ये त्यांची सत्ता होती, तेव्हा त्यांना विकास कसा करायचा ते कळलं नाही का? फक्त भाजपच्या नावाने रडून काही आता उपयोग राहणार नाही। माझं अजून एक म्हणणं आहे की त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ती भाजपचे नगरसेवक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करताय किंवा दुसरे पाण्याच्या मुद्द्यावर विरोध करताय। जेव्हा आमची भाजपची सरकार होती तेव्हा आम्ही 8व्या दिवशी पाणी देत होते, हे एकदम सत्य आहे। आता 13 ते 14 दिवसांनी कसा येतोय? तुम्ही काय शब्द दिला होता? गावात आपल्या सफाई होत नाही आणि मीटिंग मध्ये अजेंड्यामध्ये कोणते कोणते विषय टाकायचे हे विषय सुद्धा त्यांना टाकता येत नाहीये। एकच विषय 2-3 वेळा आहे। भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी बेंचेस बसवणे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये बेंचेस बसवणे, तेच विषय त्यांनी घडी त्याच्यामध्ये टाकून फक्त दिशाभूल केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक कॉम्प्लेक्सचा विषय टाकलाय की त्याचे आम्ही लिलाव करू। खरं तर सत्ताधाऱ्यांचा तो सर्वात आवडता विषय, कारण त्याच्यामध्ये फक्त मलिदाशिवाय काहीच नाही। सिंधी व्यापारी असो किंवा दुसरे व्यापारी असो त्यांच्याकडनं पैसे आम्हाला कसे भेटतील म्हणून त्यांनी ते ज्या मीटिंग मध्ये विषय घेतलेला आहे। का तुम्ही ते सुरू करू शकले नाही? जे चालू काम होतं ते का बंद केलं? Now and press the bell icon. Never miss an update.